आणि ही चित्रफित पाहिल्यानंतर माझ्या अंतकरणामध्ये भावनांचा कल्लोळ माजलाय। अतिशय जड अंतकरणात होतोय। आदरणीय दादांच्या शिवाय आपल्याला ही सभा घ्यावी लागत आहे हे मन मानायलाच तयार नाही। याच प्रांगणामध्ये तुम्ही आदरणीय दादांचा अनेक वेळा नागरी सत्कार केलेला आहे, त्यावरील अपार प्रेम तुम्ही त्यांनी व्यक्त केलेला आहे। आज या सांगता सभेला उसळलेला जनसागर म्हणजेच आदरणीय अजितदादांविषयी असलेला आपला सन्मान, आदर आणि प्रेमच म्हणायला हरकत नाही। या मंचावर उभं राहताना खरोखरच आणि ही चित्रफित पाहिल्यानंतर माझ्या अंतकरणामध्ये भावनांचा कल्लोळ माजलाय। अतिशय जड अंतकरणात होतोय। आदरणीय दादांच्या शिवाय आपल्याला ही सभा घ्यावी लागत आहे हे मन मानायलाच तयार नाही। गेली 35 वर्ष आदरणीय साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत अपार कष्ट करून आदरणीय दादांनी ही बारामती उभी केली आणि त्यांच्याशिवाय ही सभा घ्यावी लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही। आज बारामतीतील अबाल वृद्ध रात्रंदिवस दादांच्या आठवणीमध्ये अजूनही शोकाकुल आहेत। मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ पाहतात, त्यांची भाषणं ऐकतात आणि अजितदादा अजूनही आपल्यात आहेत या आभासापोटी अजूनही त्याच भावनेत आहेत। त्यामुळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नाहीत। त्यामुळे दादा आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही। अनेक जण म्हणतात दादा परत येतील, मात्र दादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल। दादांचे कार्य, त्यांची स्वप्न आपल्याला सगळ्याला मिळून पुढे घेऊन जावी लागणार आहेत। आदरणीय दादांनी विकसित केलेल्या स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि निसर्गरम्य समृद्ध बारामतीला राज्याचे विकासाचे मॉडेल बनवलं होतं। बारामतीला संपूर्ण देशात 1 नंबरचा तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न तुमच्या भक्कम पाठिंब्याने आणि साथीने आम्ही कुटुंबीय आणि आपण सर्वजण मिळून हे पूर्ण करूयात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1984 मध्ये आदरणीय दादांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला। तेव्हापासून त्यांनी जनतेसोबत जोडलेली नाळ कधीच तोडली नाही। त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आपण सगळेजण साक्षीदार आहात। अनेक चढ उतार आले, पण ते कधीच डगमगले नाहीत, खचले नाहीत। सत्ता असो वा नसो, दादा जनहितासाठी अविरत झटत राहिले। दररोज 16-17 तास काम करणाऱ्या दादांनी या राज्याला समर्पित जनसेवेचा वास्तुपाठ घालून दिला। वक्तशीरपणा आणि आर्थिक शिस्त या 2 गुणांच्या जोरावर दादांनी आर्थिक घडी बसवली। अर्थसंकल्पाची विक्रमी 11 वेळा जबाबदारी पार पाडताना राज्याला विकासाने स्थैर्य देण्याचा शिवधनुष्य त्यांनी पेललेला आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। मात्र हे करत असताना त्यांनी विकासाच्या आड कधीही राजकारण आणलं नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच